महानगरपालिकेच्या शाळांमधील एका विद्यार्थ्यावर वर्षाला जितका निधी खर्च केला जातो, जवळपास तेवढाच निधी राज्य सरकार आदिवासी विभागाच्या आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांवर खर्च करतं। मात्र एवढा निधी खर्च होऊनही आदिवासी विद्यार्थ्यांच्या आश्रमशाळांची परिस्थिती नेमकी कशी आहे? गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई आश्रमशाळेतील 6 विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्याची घटना नुकतीच समोर आली होती। या घटनेनंतर आदिवासी विद्यार्थ्यांनी राज्यभर आंदोलन पुकारलं आणि आदिवासी विभागाच्या आश्रमशाळा आणि वसतिगृहांच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले। आणि या सगळ्यात सर्वात धक्कादायक आकडा समोर येतो तो म्हणजे गेल्या 20 वर्षात शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळांमधील तब्बल 2319 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे। हा आकडा नेमका काय सांगतो? चला याबद्दल या व्हिडिओ सविस्तर माहिती घेऊया। सर्वात आधी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांचा विचार करूया। मुंबई महानगरपालिकेच्या एकूण 1118 शाळा आहेत। पालिकेकडून विद्यार्थ्यांना 27 प्रकारच्या शैक्षणिक वस्तू मोफत दिल्या जातात। याशिवाय विद्यार्थ्यांना दुपारचे जेवण आणि गणवेशही दिला जातो। 2025-26च्या आकडेवारीनुसार मुंबई महापालिका आपल्या 3,10,085 विद्यार्थ्यांवर वर्षाला तब्बल 3,815 कोटी रुपये खर्च करते। म्हणजे एका विद्यार्थ्यामागे वर्षाला सुमारे 1,23,022 रुपये खर्च होतात। आता आदिवासी विभागाच्या शासकीय आश्रमशाळांकडे पाहूया। राज्यात 497 शासकीय आश्रमशाळा आहेत। या आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना 13 प्रकारच्या वस्तू मोफत दिल्या जातात। याशिवाय गणवेश आणि शैक्षणिक साहित्यही दिलं जातं। 2025-26 मध्ये 1,99,000 विद्यार्थ्यांसाठी शासकीय आश्रमशाळांवर 2,207 कोटी रुपये खर्च करण्यात आले। म्हणजे एका विद्यार्थ्यामागे वर्षाला सुमारे 1,10,956 रुपये खर्च होतात। म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांवर होणाऱ्या खर्चाच्या जवळपास एवढाच खर्च आदिवासी विभागाच्या शासकीय आश्रमशाळेतील एका विद्यार्थ्यावर केला जातो। पण आता प्रश्न आहे, एवढा निधी खर्च होऊन या आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न का निर्माण होतोय? उत्तर देणारी मृत्यूची आकडेवारी अत्यंत धक्कादायक आहे। 2017 मध्ये तत्कालीन फडणवीस सरकारने आश्रमशाळांची पाहणी PricewaterhouseCoopers म्हणजेच PwC या संस्थेकडून करून घेतली होती। या पाहणी अहवालानुसार 2001 ते 2016 या कालावधीत शासकीय आश्रमशाळांमध्ये 1077 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता। तर याच काळात अनुदानित आश्रमशाळांमध्ये 353 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं। यानंतर 2021 मध्ये आघाडी सरकारने विधानसभेत दिलेल्या माहितीनुसार 2018 ते 2021 या कालावधीत 497 शासकीय आश्रमशाळांमधील 353 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला। आता आदिवासी आयुक्तालयाने नुकत्याच काढलेल्या पत्रकातील आकडेवारी पाहिली तर 2024 ते 2026 या काळात शासकीय आश्रमशाळांमध्ये 384 विद्यार्थ्यांचा तर अनुदानित आश्रमशाळांमध्ये 200 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे। ही आकडेवारी एकत्रित केली तर गेल्या 20 वर्षातील शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या मृत्यूचा आकडा तब्बल 2,319 इतका होतो। आता या आकडेवारीचं वर्गीकरण पाहूया। या एकूण मृत्यूंपैकी सुमारे 65% मृत्यू शासकीय आश्रमशाळांमधील आहेत, तर 34% मृत्यू अनुदानित शाळांमधील आहेत। आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे एकूण मृत्यूंपैकी तब्बल 44% मृत्यू एकट्या नाशिक विभागात झाले आहेत। आता विद्यार्थ्यांचा मृत्यू नेमका कुठे झाला हेही महत्त्वाचं आहे। उपलब्ध आकडेवारीनुसार 88% मृत्यू विद्यार्थी पालकांच्या ताब्यात असताना झाले आहेत, तर 11% मृत्यू विद्यार्थी शाळेच्या ताब्यात असताना झाले आहेत। मात्र शाळेच्या ताब्यात असताना विद्यार्थ्यांचा मृत्यू होण्याच्या घटना प्रशासनासाठी गंभीर प्रश्न निर्माण करणाऱ्या आहेत। विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पालकांना 2 लाख रुपयांची भरपाई देण्याची तरतूद आहे। मात्र ही भरपाई सुद्धा अनेक वर्ष प्रलंबित राहिल्याचं समोर आलं आहे। 2012 पर्यंतच्या 793 विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या प्रकरणांमध्ये प्रशासनाने केलेल्या कारवाईकडे पाहिलं तर तीही अत्यंत मर्यादित स्वरूपाची दिसते। या प्रकरणांमध्ये 74 कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं, 28 कर्मचाऱ्यांच्या खातेनिहाय चौकशी करण्यात आली, 39 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली, तर 99 कर्मचाऱ्यांना मेमो देण्यात आला। म्हणजे शेकडो विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या घटनांनंतर ही जबाबदारी निश्चित करण्याची प्रक्रिया कितपत प्रभावी झाली हा प्रश्न उपस्थित होतो। विशेष म्हणजे आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचे मृत्यू रोखण्यासाठी 2016 मध्ये साळुंके समितीने तब्बल 27 शिफारसी केल्या होत्या। आश्रमशाळांसाठी स्वतंत्र संहिताही आहे। मात्र या शिफारसी आणि नियम असूनही आश्रमशाळांमधील परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झाल्या का?
हा प्रश्न आता उपस्थित होतोय, कारण आश्रमशाळा विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित आणि आनंददायी शिक्षणाचं ठिकाण असायला हव्यात, पण आज काही आश्रमशाळांच्या परिस्थितीवरून त्या विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरत असल्याचे आरोप होत आहेत. आता अनुदानित आश्रमशाळांची आकडेवारी ही पाहूया. राज्यात 556 अनुदानित आश्रमशाळा असल्याचं सांगण्यात आलं आहे. या संस्थांना प्रत्येक विद्यार्थ्यामागे दरमहा 2200 रुपये परिपोषण अनुदान दिलं जातं. याशिवाय प्रत्येक विद्यार्थ्यामागे 250 रुपये आकस्मिक निधी आणि इमारत भाडेही दिलं जातं. मात्र अनेक ठिकाणी इमारती अपुऱ्या असल्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गांमध्येच राहावं लागत असल्याची माहिती समोर आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील जपतला या आश्रमशाळेतील 6 विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्याची घटना नुकतीच समोर आली. ही अशाच अनुदानित आश्रमशाळेतील असल्याचं सांगण्यात आलं आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पुरेशा पायाभूत सुविधा आहेत का, हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आणखी एक गंभीर मुद्दा म्हणजे आश्रमशाळांच्या व्यवस्थापनाशी संबंधित आहे. TRTI म्हणजेच आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेने केलेल्या पाहणीनुसार राज्यातील 56% आश्रमशाळा राजकीय नेतृत्वाशी संबंधित असल्याचं समोर आलंय आणि तब्बल 63% निधी या मंडळींशी संबंधित संस्थांना जात असल्याचं सांगण्यात आलंय. त्यामुळे आश्रमशाळांना मिळणाऱ्या सरकारी निधीचा प्रत्यक्ष उपयोग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी, आरोग्यासाठी आणि सुरक्षेसाठी किती होतो याची पारदर्शक तपासणी होण्याची गरज निर्माण झाली आहे. आता पुन्हा एकदा 2025 ते 26च्या निधीची तुलना समजून घेऊया. मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये 3,10,085 विद्यार्थी आहेत. त्यांच्यासाठी 3,815 कोटी रुपयांचा वार्षिक निधी आहे. म्हणजे प्रति विद्यार्थी सुमारे 1,23,022 रुपये. शासकीय आश्रमशाळांमध्ये 1,99,000 विद्यार्थी आहेत. त्यांच्यासाठी 2,207 कोटी रुपयांचा वार्षिक निधी आहे. म्हणजे प्रति विद्यार्थी 1,10,956 रुपये. तर अनुदानित आश्रमशाळांमध्ये 2,53,000 विद्यार्थी आहेत. त्यांच्यासाठी 1,950 कोटी रुपयांचा वार्षिक निधी आहे. म्हणजे प्रति विद्यार्थी सुमारे 77,071 रुपये. आकडेवारी स्पष्ट आहे. म्हणजेच निधीची कमतरता हा एकमेव प्रश्न नाही. निधीचा वापर कसा होतोय, आश्रमशाळांच्या इमारतींची स्थिती काय आहे, विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण मिळतंय का, आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत का, सर्पदंश किंवा इतर आपत्कालीन परिस्थिती तातडीची मदत मिळते का आणि विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर संबंधितांची जबाबदारी निश्चित होते का, हे प्रश्न अधिक महत्त्वाचे आहेत. गेल्या 20 वर्षात 2,319 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची आकडी समोर येत असेल तर ही केवळ संख्या नाही, हा प्रत्येक आकड्यामागे एका कुटुंबाचा मुलगा किंवा मुलगी आहे. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या आश्रमशाळा केवळ शिक्षणाची केंद्र न राहता सुरक्षित, सक्षम आणि जबाबदार व्यवस्था बनणं गरजेचं आहे. सरकार दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करतं. आता या निधीचा प्रत्येक रुपया विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या आरोग्यासाठी आणि सुरक्षेसाठी प्रत्यक्षात पोहोचतोय का, याचं उत्तर प्रशासनाला द्यावं लागणार आहे.